नमस्कार मैत्रिणींनो. तर आज आहे रविवार आणि सकाळपासूनच मुसळधार पाऊस चालू होता. रविवार म्हटलं की आमच्याकडे सगळं आरामात असतं. तर आज मी मस्त नाश्त्याला ब्रेडचा वापर न करता सँडविचची रेसिपी ट्राय केली होती. मुलांसाठी अगदी हेल्दी रेसिपी आहे. तर इथे मी काय केलं, रवा घेतला आहे आणि त्यामध्ये दही घालून तो रवा आपल्याला जवळजवळ 15 मिनिट व्यवस्थित भिजवून ठेवायचा आहे. त्यानंतर साईडला इथे मी स्टफिंग देखील रेडी करून घेतली. इथे मी माझ्या आवडीनुसार स्टफिंग रेडी केली आहे. तुम्हाला जर आलूच्या भाजीची किंवा कुठल्याही भाजीची स्टफिंग घालायची असेल तर ती देखील घालू शकता. तर इथे मी स्वीट कॉर्न, गाजर, पनीर, त्याचबरोबर बारीक कांदा आणि आवडीनुसार टोमॅटो सॉस आणि सँडविच सॉस घातलेला आहे. तुम्ही वाटेल तर इथे चीज देखील टाकू शकता. चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि आवडीनुसार मसाले घालायचे आहे. तर इथे रवा देखील खूप छान प्रमाणे भिजला होता. त्यानंतर व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे बॅटर व्यवस्थित त्या सँडविच मेकरमध्ये फसवून घ्यायचं आहे. तर हे सँडविच तव्यावर पॉसिबल नाही, त्यासाठीच हे स्पेशली मिशोवरून मी सँडविच मेकर मागवलं आहे. जर का तुम्हाला मागवायचं असेल तर मी ॲफिलिएटमध्ये टॅग करते, त्यावर क्लिक करून तुम्ही मागवू शकता. आणि फर्स्ट टाईमच ही रेसिपी मी ट्राय केली होती आणि बघू शकता अगदी हेल्दी आपला घरच्या घरी मस्त असा व्हेजिटेबल सँडविच रेडी आहे. इथे तुम्ही वाटेल तर कुठल्याही पिठाचा उपयोग करू शकता. डोसा बॅटरपासून देखील आपण अशा प्रकारचे टेस्टी सँडविच बनवू शकतो. जर का तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला देखील सबस्क्राईब करा. या व्यतिरिक्त संडे स्पेशल तुम्ही काय बनवलं हे देखील कमेंट करून मला नक्की सांगा.